Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या व्हिडिओमध्ये आपण बँकेची कुठली परीक्षा आपल्याला आपल्या मातृभाषेतून मराठीतून देता येते ते आपण पाहणार आहोत. आणि मातृभाषेतून परीक्षा देत असताना या एक्झामची इलिजिबिलिटी काय आहे, या एक्झाम्स मध्ये कुठले विषय येतात, या विषयांची तयारी कशी करायची आणि अगदी एज लिमिट काय आहे, मला ग्रॅज्युएशनला किती मार्क्स लागतील, या सर्वांचा आढावा आपण या छोट्याशा व्हिडिओच्या साहाय्याने घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला मनापासून 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक व्हॉलंटरी डोनेटर होऊन, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम बँकिंग परीक्षा, आणि ती देखील चक्क मराठीतूनच. हा मला वाटतं थोडासा एक आशादायक आणि एक हलकासा आपल्याला आनंद देऊन जातो की ज्यावेळेस आपण आपल्या मातृभाषेतून ही परीक्षा देणार असतो. पण नेक्स्ट प्रश्न असा पडतो, कुठली बँकिंग परीक्षा की जी मला मराठीतून देता येतील का? सर्व बँकेच्या परीक्षा मराठीतून देण्यासाठी परमिशन आहे का? तर एक विद्यार्थी मित्रांनो, पहिली ही गोष्ट समजून घ्या. बँकिंगची परीक्षा जर म्हटली तर आपल्या देशामध्ये 2 सरकारी बँकेसाठी एक्झाम घेणाऱ्या ज्या काही बॉडी आहे त्याला आपण एक एक्झाम IBPS असं म्हटलं जातं, आणि दुसरी एक्झाम किंवा ज्याला दुसरं बोर्ड म्हणूया तिला आपण SBI PO असं म्हटलं जातं. IBPS PO ही साधारणपणे आज म्हणजे 2020 मध्ये जर हा विचार जर केला तर ज्या काही गव्हर्नमेंटच्या 11 बँक्स आहेत त्याला टेक्निकल भाषेमध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हटलं जातं, त्याला PSU असं म्हटलं जातं. गव्हर्नमेंटच्या बँक्स आहे, सरकारी बँक्स आहे, यासाठी ही परीक्षा घेते. आणि दुसरं, SBI मध्ये क्लर्क होण्यासाठी, SBI मध्ये अधिकारी होण्यासाठी त्याला आपण PO असं म्हटलं जातं, प्रोबेशनरी ऑफिसर असं म्हटलं जातं, त्यालाच मॅनेजमेंट ट्रेनिंग असं म्हटलं जातं, किंवा आम आदमीच्या भाषेमध्ये आपण त्याला मॅनेजर असं हे म्हटलं जातं. हा मॅनेजर असिस्टंट मॅनेजर असेल. सेम टर्मिनॉलॉजी आपल्याला IBPS मध्येही दिसते. हा पहिला पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेतला. आता मराठीतून कुणासाठी अलाउड केलेला आहे, या जर पॉइंटचा जर विचार केला तर ही मराठीतून परीक्षा केवळ सध्या तरी IBPS द्वारे ज्या काही विविध एक्झाम घेतल्या जातात त्या एका घटकासाठी दिलेली आहे. तो घटक कुठला? सध्या IBPS मध्ये 4 पद्धतीच्या एक्झाम घेतल्या जातात. एक जी काही एक्झाम्स मी तुमच्याशी मेन्शन्स केली याला आपण विभागीय ग्रामीण बँका किंवा रिजनल रुरल बँक्स असं म्हटलं जातं. दुसरं जी काही आहे बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर होण्यासाठी ही परीक्षा. तिसरी जी काही एक्झाम्स आहे बँकेमध्ये क्लरिकल होण्यासाठी. आणि चौथी जी काही एक्झाम्स आहे आपण त्याला विशेष अधिकारी असं म्हटलं जातं की ज्यांना विशिष्ट फील्डचं नॉलेज आहे. ते आपण येणाऱ्या टप्प्यामध्ये पाहूया. परंतु या 4 एक्झाम पैकी ज्याला आपण रिजनल रुरल बँकिंग असं म्हटलं जातं, नावच दिलेलं आहे की ज्या बँकिंग मोस्टली ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आहेत, सेमी अर्बन भागामध्ये काम करणाऱ्या आहेत, याच बँकेसाठी सध्या तरी आपण मराठी या भाषेतून परीक्षा देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश हे देखील ऑप्शन्स असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला हिंदी देखील ऑप्शन्स असणार आहे. म्हणजे या तिन्हीपैकी तुम्ही कुठलंही ऑप्शन्स निवडू शकता. परंतु ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटतं की मला रिजनल भाषेमधून माझी रिझनिंग असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश असेल की यावर ग्रेटर कमांड आहे, मला वाटतं त्यासाठी हा निर्णय अतिशय चांगला आहे. म्हणजे आपण या स्लाइडच्या माध्यमातून बँकिंग परीक्षा, तर कुठली बँकिंग परीक्षा तर IBPS RRBची एक्झाम सध्या मराठीतून देता येते. बाकीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत मे बी येणाऱ्या काळामध्ये मराठीतून दिल्या जातील अशी आपण आशा करूया. नेक्स्ट आपण स्लाइड्सकडे या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. नंतर ही एक गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक असणं गरजेची आहे की सध्या म्हणजे 20 आणि 20 मध्ये
ही बँकेमध्ये 11 पब्लिक सेक्टर बँकेमध्ये क्लर्क होण्यासाठी, अधिकारी होण्यासाठी जी काही बॉडी रिस्पॉन्सिबल आहे तिला IBPS असं म्हटलं जातं. परंतु येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये चेंज होणं अपेक्षित आहे, ज्याला आपण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी असं म्हटलं जातं. तो कधी चेंज होणार आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं IBPS एक्झाम्स घेते, येणाऱ्या वर्षामध्ये हीच एक्झाम IBPS कडून NRA मध्ये जाणार आहे. त्यामुळे जी काही विद्यार्थी सध्या आत्तापासून जी काही बँकिंगची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना हे NRA, ज्यालाच आपण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी असं म्हटलं जातं. तर जी काही स्क्रीनिंग टेस्ट आहे, स्क्रीनिंग टेस्ट कुठल्या 3 बोर्डसाठी, जशा पद्धतीने हे IBPS एक बोर्ड आहे बँकिंगची एक्झाम घेण्यासाठी, त्याच पद्धतीनं दुसरं जे काही बोर्ड्स आहे ज्याला आपण SSC बोर्ड असं म्हटलं जातं, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हटलं जातं, की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या ग्रुप बीच्या पोस्ट आहे त्यासाठी एक्झाम घेणारे बोर्ड असं म्हटलं जातं. आणि तिसरं जे काही बोर्ड्स आहे ज्याला आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असं म्हटलं जातं. या येणाऱ्या काळामध्ये तिघांसाठी जे काही विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्यासाठी जी काही फर्स्ट स्टेज असणार आहे, जी काही कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाणार आहे, ज्याला आपण CAT असं म्हटलं जातं, ही CAT घेण्याची जबाबदारी भविष्यामध्ये NRIK असणार आहे. जे विद्यार्थी सध्या IBPSची तयारी करतात, नॉट ओनली रिजनल रुरल बँक्स, ज्यामध्ये SO आहे, ज्यामध्ये PO आहे, ज्यामध्ये क्लेरिकल्स आहे, त्यांनी ही गोष्ट बारकाईनं लक्षात ठेवावी. परंतु सध्या तरी ही एक्झाम्स आपल्याला या ठिकाणी IBPS कंडक्ट करते, हा आपण समजून घेण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट राहील. ज्या गोष्टींचा मी तुम्हाला उल्लेख केला, ही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आपल्याला दिसते. आणि दुसरी जी काही कॉमन स्क्रुटिनाइज करण्यासाठी जी काही विद्यार्थ्यांची फर्स्ट स्टेज घेतली जाणार आहे तिला CAT असं म्हटलं जातं. याचा अभ्यास कसा असेल, अभ्यासक्रम कशी असेल, एक्झामचा पॅटर्न कसा असेल, अजूनही सरकारने डिस्क्लोज केलेलं नाही आहे. परंतु विद्यार्थ्यांनी याची देखील माहिती चालू घडामोडीच्या संदर्भात आपल्याकडे असावी, ही काळजी जरूर घ्यावी. परंतु आपण हा व्हिडिओ पाहतोय IBPS रिजनल रुरल बँकिंगच्या संदर्भातील. नेक्स्ट पॉईंट येतो की ही रिजनल रुरल बँक जे काही ग्रामीण भागामध्ये बँकिंगच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत किंवा ज्या काही फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, कम्पॅरेटिव्हली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये किंवा मुंबई, पुणे असेल, नागपूर असेल, या सिटीजमध्ये कम्पॅरेटिव्हली भरपूर सर्व्हिसेस दिल्या जातात, की ज्यामध्ये आपण म्हणूया क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस असेल, किंवा ज्यामध्ये होम लोन सर्व्हिसेस असेल, की ज्यामध्ये पर्सनल लोनच्या सर्व्हिसेस असेल. परंतु ग्रामीण भागातील जो काही घटक आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणूया की एक आर्टिस्ट असतील, कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, यांची लोनची रिक्वायरमेंट वेगळी आहे. यानुसार हा जो काही बदल किंवा या भागातील घटकांची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी जी काही गरज होती ती रिजनल रुरल बँकेच्या मार्फत पूर्ण केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं, या रिजनल रुरल बँक देखील गव्हर्नमेंटच्याच बँक आहे. म्हणजे जर तुम्ही रिजनल रुरल बँकेसाठी अधिकारी, क्लर्क होण्याची जर तयारी करत असाल तर हा एक ॲडव्हान्टेज पॉईंट लक्षात ठेवा. या देखील गव्हर्नमेंट बँक्स आहेत ज्या पद्धतीनं IBPS एक्झाम्स घेतात. मग आता विचार करूया की महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या 2 बँक्स आहे ज्याला रिजनल रुरल बँक्स म्हटलं जातं आणि ज्या गव्हर्नमेंटच्या बँक्स आहे. तर सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे या 2 बँक आहे. एका बँकेचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसऱ्या बँकेचं नाव आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. या ठिकाणी काहींना प्रश्न पडला असेल की सर हे बँक ऑफ महाराष्ट्र काय आहे, किंवा या ठिकाणी मी कदाचित उल्लेखही केला नाही, स्पॉन्सर बाय बँक ऑफ इंडिया. एक गोष्ट लक्षात ठेवा की रिजनल रुरल बँकिंग हिचं जे काही फॉर्मेशन बनवलं जातं किंवा जे काही स्पॉन्सर दिली जाते त्या ठिकाणी 2 कंपोनंट्स प्लस 1 कंपोनंट्स आहे. एक याच्यामध्ये येतं सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरं जे काही गव्हर्नमेंट येते त्याला स्टेट गव्हर्नमेंट, आणि तिसरी जी काही बँक्स येते किंवा स्पॉन्सर येते तिला आपण या ठिकाणी स्पॉन्सर बँक असं म्हणूया. त्या अर्थानं की यांचं कॉन्ट्रीब्युशन्स किती आहे, किती पर्सेंटेज आहे, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा नाही. परंतु ही जी काही महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे हिच्यामध्ये स्पॉन्सर किंवा फंडिंग सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, आणि स्पॉन्सर बँक बँक ऑफ महाराष्ट्राची आहे. म्हणजे या दोन्ही बँका गव्हर्नमेंट बँक आहे. टोटल जर आपण पूर्ण देशातील जर विचार केला तर देशामध्ये एकूण सध्या तरी 43 आपल्याला या
रिजनल रुरल बँक्स दिसून येतात. या ठिकाणी मी तुम्हाला 22 पासून सुरुवात केलेली आहे, परंतु याच्या अलीकडे ही भरपूर बँक्स आहेत 1 पासून 22 पर्यंत. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण बँकेचा विचार करतो त्यावेळेस ही पहिली बँक दिसते. आणि जी बँकेची रिक्वायरमेंट्स आहे की या बँकेमध्ये ज्या व्यक्तीला ऑफिस असिस्टन्स किंवा क्लेरिकल बनायचं आहे त्या व्यक्तीला रिजनल रुरल किंवा रिजनल लँग्वेजचं नॉलेज असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मराठी ही भाषा आली आणि हे जे काही दिलेलं आहे त्या बँकेचं हेडक्वार्टर आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरी जी काही बँक्स आपण जी काही पाहतो ती या ठिकाणी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे. या ठिकाणी देखील जर आपल्याला क्लरिकल किंवा ऑफिस मल्टीपर्पज जर पोस्ट जर हवी असेल मराठी भाषेचं नॉलेज असणं कंपल्सरी आहे. ही प्रत्येक स्टेटसाठी कंपल्सरी दिलेलं आहे. म्हणजे जर आपल्या SSC जे काही सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट लँग्वेज म्हणून मराठी भाषा जर लिहिलेली जर असेल तर आपण या ठिकाणी ऑटोमॅटिकली ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल ठरतो. हा पॉईंट आपण महत्त्वाचा लक्षात घेऊया. मला वाटतं आपण कुठल्या बँकेचा विचार करतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट पार्ट येतो की या रिजनल रुरल बँक्समध्ये किती पोस्ट आहेत. मोस्टली या पोस्ट ज्यासाठी आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी करणार आहोत की ज्या काही अपेक्षित पोस्ट आहेत त्या 2 पोस्ट महत्वाच्या आहेत. या ठिकाणी जे काही ग्रुप केलं जातं पोस्टचं त्यामध्ये ग्रुप बी हा एक पोस्ट आहे ज्याला ऑफिस असिस्टंट असं म्हटलं जातं आणि दुसरा जो काही ग्रुप केला जातो त्याला ग्रुप ए ऑफिसरची पोस्ट असं म्हटली जाते. थोडक्यात फक्त असं विचार करूया की हे नावामध्ये फरक आहे. ऑफिस असिस्टंट म्हणजेच ही क्लेरिकलची पोस्ट आहे आणि दुसरी जी काही पोस्ट आहे तीच आपण म्हणूया की ही असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण कुठल्या 2 पोस्टचा विचार करणार आहोत तर या ठिकाणी मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंटचा पोस्टचा विचार करणार आहोत आणि दुसरी जी काही पोस्टचा विचार करणार आहोत जी ऑफिसर केडलची आहे तिलाच आपण ऑफिसर स्केल 1 असं म्हणणार आहोत. परंतु रिमेनिंग या ज्या काही तुम्हाला 2 पोस्ट दिसतात की ऑफिसर स्केल 2 दिसतंय ऑफिसर स्केल 3 दिसतंय या हायरार्कीनुसार हे स्केलिंग केलं जातं. तर या दोन्ही पोस्टसाठी आपल्याला किंवा या ठिकाणी जी IBPSची रिक्वायरमेंट आहे अनुभव लागतो एक्सपिरियन्स लागतो. हे एक्सपिरियन्स किती लागतो त्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे आपण ते पाहूया. परंतु आपला जो काही क्रायटेरिया जो काही आहे ज्या पोस्टसाठी आपण तयारी करणार आहोत फ्रेशर्स किंवा अनुभवी असणारे विद्यार्थी की ज्यांना अनुभवी म्हणजे की आपण असं विचार करूया ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2-3 वर्षापासून तुम्ही तयारी करतात ते विद्यार्थी या 2 पोस्टसाठी अप्लाय असेल. थोडक्यात आपण ही पोस्ट पाहत असताना या पोस्टसाठी काही मेथडही पाहणार आहोत. या ठिकाणी ही जर क्लेरिकलची पोस्ट जर असेल तर नवीन नियमानुसार क्लेरिकलच्या पोस्टसाठी कुठलाही इंटरव्ह्यू नाही. म्हणजे या पोस्टला इंटरव्ह्यू नाही. 2 स्टेजेस आहे पूर्व परीक्षा मेन मुख्य परीक्षा. परंतु प्री परीक्षा ही क्वालिफाईंग नेचर्स आहे. म्हणजे या परीक्षेमध्ये जे काही तुम्हाला मार्क्स मिळाले असेल IBPS RRBने जो काही कट ऑफ सांगितला असेल त्या कट ऑफच्या मर्यादेत जर असेल देन यू आर अलाउड फॉर स्क्रीनिंग केलं जातं तुमचं मेन एक्झामसाठी. आणि मेन एक्झाम जी काही आहे या मेन एक्झामच्या मार्कनुसारच तुमचं रँकिंग ठरवलं जातं. मला वाटतं हाही पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू नाही. परंतु ज्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत ती जी काही ऑफिस स्केल 1 किंवा जी असिस्टंट मॅनेजर असं म्हटलं जातं ती आपल्याला 3 स्टेजमध्ये दिसत आहे. पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. जसं मी तुम्हाला नमूद केलं या दोन्ही ठिकाणी ही परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. या ठिकाणी ऑफलाईन मोड असणार नाही. ऑनलाईन मोड्स म्हणजे आपल्याला जे काही सेंटर दिलेलं असेल त्या सेंटरवर जाऊन आपण कॉम्प्युटरच्या माध्यमातून ही परीक्षा द्यायची आहे. त्याला आपण ऑनलाईन मोड असं म्हटलं जातं. दुसरी थिंग्स यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तर निगेटिव्ह मार्किंग किती आहे ज्याला आपण 1/4 असं म्हटलं जातं. 1/4 म्हणजेच आपण त्याला 0.25. जर एखादं उत्तर जर तुमचं चुकलं तर तुमचे 25 मार्क्स हे मायनस होणार आहेत. आणि या संपूर्ण या सर्व गोष्टींसाठी इव्हन द स्केल 2 आणि स्केल 3 साठी देखील आहे. या सर्व टेस्ट आपल्याला MCQ बेस्ड आहेत. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. कुठेही या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही. तर दुसरा जर विचार करतोय आपण या ऑफिसर स्केलचा 1 ही देखील क्वालिफाईंग नेचरची एक्झाम्स असणार आहे. नंतर आपण मेन एक्झामला जाणार आहोत
मेन एक्झामला जर आपण क्वालिफाय झालो तर देन अँड देन वी आर इलिजिबल फॉर द इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल असणार आहे. आणि या परीक्षेमध्ये स्केल 1च्या परीक्षेमध्ये जी प्रत्येकाची इच्छा असते बँकेमध्ये मला मॅनेजर होण्यासाठी, तर यामध्ये तुमचे मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स हे गृहीत धरण्यात येतात. मेन एक्झामचे जर मार्क्स जर पाहिले तर टोटल 200 मार्क्स आहेत आणि जर इंटरव्ह्यूचे जर मार्क्स जर पाहिले तर हे 100 मार्क्स आहे. आणि ज्यावेळेस तुमचा फायनल स्कोअर बनवला जातो हे 200 मार्क्सला 18 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 100 मार्क्सला 20 मध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे तुम्हाला जे काही स्कोअर कार्ड भेटतं ते स्कोअर कार्ड तुम्हाला पर्सेंटेजमध्ये किंवा आउट ऑफ हंड्रेड्समध्ये दिसून येतं. परत मी रिपीट करतोय, कारण आपण या दोन्ही परीक्षेसाठी तयारी करणार आहोत. आणि जे विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करतात ते विद्यार्थी त्याच वर्षी याही परीक्षेला अप्लाय करू शकतात. म्हणजे जर आपण सिलेबसचा विचार केला तर हा जो काही सिलेबस असणार आहे स्केल 1चा कम्पॅरेटिव्हली थोडा टफर किंवा एक्सटेन्सिव्ह असणार आहे. आणि जर आपण अधिकारी स्तराचा जर विचार केला तर हे जे काही अधिकार असणार आहे स्केल 1 ऑफिसरला हे डेफिनेटली क्लेरिकल पोस्टपेक्षा अधिक प्रमाणात असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पोस्टचा फरक काय हा फरक मी सांगण्याचा प्रयत्न केला की स्केल 1 मध्ये सिलेबस तोच असणार आहे जो आपल्याला मल्टीपर्पज मध्ये दिसतो, परंतु प्रश्न विचारण्याची लेवल ज्यामध्ये आपण इझी, मॉडरेट किंवा हार्ड असं म्हटलं जातं, तर मॉडरेट आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन्स या स्केल 1च्या परीक्षेमध्ये असणार आहे. मला वाटतं पूर्णपणे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजली असेल. नंतर आपण जो काही ऑफिसर स्केल 2 आणि 3ला जातो, ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू तर आहेच परंतु एक्सपिरियन्स ही महत्वाची इलिजिबिलिटीज आहेत. परंतु जर आपण पेपर पॅटर्न जर पाहिला तर या दोन्ही पोस्टसाठी एक सिंगल कॉमन एक्झाम असणार आहे. या ठिकाणी प्रीची एक्झाम असणार नाही. म्हणजे सिंगल कॉमन एक्झाम जर तुम्ही क्लॅरिफाय झाला, जर तुम्हाला कट ऑफ मिळाला तर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि तुमचे या दोघांचे मार्क्स हे फायनलला ज्या पद्धतीने आपण रेशो कन्सिडर करतो स्केल 1 साठी त्या पद्धतीने कन्सिडर केले जाते. नेक्स्ट पार्ट येतो की सर एज लिमिट काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एज लिमिटचा जर विचार केला तर आपण ज्याच्यासाठी तयारी करणार आहोत हे 18 ते 28 वर्ष आहेत. आणि जर असिस्टंट मॅनेजरचा विचार जर केला तर हे 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत आहे. ही दोन गोष्ट आपण नमूद केली. त्याचबरोबर या दोन्ही पोस्टसाठी हे लक्षात ठेवा की 21 वर्ष ते 32 वर्ष आहे आणि या स्केल 3 साठी 21 वर्ष ते 40 इयर्सचं मर्यादा दिलेली आहे, मिनिमम टू मॅक्झिमम. प्रश्न आहे की सर काही एज रिलॅक्सेशन आहे का? येस, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. या पद्धतीने कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. SC, ST, OBC, PW ज्याला आपण म्हटलं जातं की जे काही हँडिकॅप स्टुडंट्स आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहे, त्यांनाही दिलं जातं. इव्हन एक सर्व्हिसमॅनलाही दिलं जातं. परंतु माझी अपेक्षा आहे की ग्रॅज्युएशन साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याचं नियरली 21 ते 22 पर्यंत होतं आपल्या एजचा जर विचार केला. आणि जर बँकिंगच्या संपूर्ण परीक्षेचा जर विचार केला की नॉट ओनली RRB किंवा आपण जर POचाही विचार केला किंवा इतर क्लेरिकलचा पोस्टचा जरी विचार केला तर साधारणपणे आपण प्रत्येकाने टार्गेट ठेवा की 1 वर्ष मला या परीक्षेला समजून घेण्यासाठी, संपूर्ण विषयाची तयारी करण्यासाठी लागतील. मी एक सामान्य विद्यार्थ्यांचा विचार करतो. कदाचित काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना 3 ते 4 महिन्यामध्ये शक्य होईल. काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना 2 ते 3 वर्ष लागतील. परंतु हे जे काही 30 वर्ष दिलेलं आहे त्याच्या अलीकडे म्हणजे प्रत्येक स्टुडंटनी जर विचार केला तर ह्या ज्या काही पोस्ट आहे बँकिंगच्या तुम्हाला 25 वर्षाच्या आतच मिळाल्या पाहिजेत. हे तुम्ही टार्गेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनाशी चंग बांधा. कारण जर आपल्याला जर 2 वर्षापासून आपण 2 ते 3 विषयांची कंटिन्युअसली जर प्रॅक्टिस करत असेल तर हे आपल्या दृष्टीने चॅलेंज न बनता एक हा प्रवास इझिली बनला पाहिजे. हे एक गोष्ट जी तुम्हाला डेफिनेटली मोटिवेशन करेल की मला जी काही इलिजिबिलिटी दिलेली आहे की मिनिमम 18 पासून तर मॅक्झिमम 30 पर्यंत, पण माझी कोशिश राहील की मी लवकरात लवकर तिला क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर स्केल 1ला जर दिली असेल तर बॅक साईडला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्केल 1ला आपल्याला जी काही दिसतंय तीही 18 पासून आणि 30 वर्षापर्यंत आहे आणि क्लेरिकलसाठी देखील 18 पासून 28 इयर्स आहे. हा फरक आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट पार्ट येतो की सर ही मराठी लँग्वेज खरंच पेपर मराठीतून आहेत का?
तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लेरिकल, ज्याला आपण मल्टीपर्पज एक्झाम असं म्हटलं जातं, आणि दुसरी जी काही ऑफिस 1 एक्झाम्स आहेत, हे पेपर्स आपल्याला मराठीतूनही देता येतात, इंग्लिशमधूनही देता येतात. त्या पद्धतीने आपल्याकडे ऑप्शन दिलेला असतो. पण खास क्लेरिकल पोस्टसाठी, की जे विद्यार्थी ऑफिस असिस्टंट मल्टिपलसाठी अप्लाय करतात, त्या ठिकाणी त्यांची लोकल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये परफेक्ट आहात की नाही, त्या ठिकाणी एक ऑर्डिनरी टेस्ट घेतली जाईल. तुम्हाला सर्व एक्झाम झाल्यानंतर, तुम्ही इलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला काही पेपरमधील पॅरेग्राफ दिले जातील, ते तुमच्याकडून वाचून घेतले जातील, तुम्हाला काही स्टेटमेंट लिहायला लावले जातील. या पद्धतीने तुमची मराठी भाषेमधील तुम्ही प्रोफिशियंट आहात का, कारण त्या पोस्टचं नेचरच जे काही आहे, की जे काही क्लायंट तुमच्याकडे येणार आहेत ग्रामीण भागातील, त्यांना तुम्हाला ॲज अ क्लेरिकल म्हणून फेस करायचं आहे. पण त्याचबरोबर असिस्टंट मॅनेजर जी काही स्केल 1ची पोस्ट आहे, त्या ठिकाणी देखील जर तुम्ही अप्लाय करत असाल, तर एक मराठी भाषा असणं आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यावर एक आपण म्हणूया प्रभुत्व मिळवणं, हे एक ॲडेड ॲडव्हान्टेज निश्चितच असतो. नेक्स्ट पॉईंटला आपण जातो, की एज्युकेशन क्वालिफिकेशन्स काय आहे, किती मार्क्स आपल्याला लागतात. पहिली गोष्ट, दोघांसाठी जर आपण पाहिलं तर आपल्याला या दोघांसाठी ग्रॅज्युएशन प्रिपेअर आहे. या ठिकाणी कुठलेही मार्क्स आपल्याला 50% पाहिजे, 60% पाहिजे असं काही मेन्शन्स केलेलं नाहीये. अगदी फ्रेशर अप्लाय करू शकतात. ज्या विद्यार्थी 21 वर्षाचं कंप्लिशन झालेलं असेल, जे विद्यार्थी अगदी 25 इयर्सचे असतील, ते देखील या दोन्ही पोस्टला अप्लाय करू शकतात. कुठलाही एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी नाहीये. मागच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला मी एज लिमिटेशन दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी अजून जर बारकाईने जर पाहिलं तर कॉम्प्युटर्स या ठिकाणी कुठलीही तुमची परीक्षा घेतली जात नाही. अपेक्षा आहे की तुम्हाला कॉम्प्युटर एक्सेल्स आहे, वर्ड आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स आहे, त्यावर तुमचं रायटिंग्स असेल, ह्या गोष्टी येतात असं अपेक्षित घेतलं जातं. कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. परंतु स्केल 1 किंवा असिस्टंट मॅनेजरसाठी प्रिफरड जो काही दिला जातो, मोस्टली आपल्याला या ठिकाणी ॲग्रिकल्चर्स डिग्र्या दिसतात, ज्यामध्ये हॉर्टिकल्चर्स आहे, फॉरेस्ट्रीज आहे, ॲनिमल हजबंड्री दिसतं, वेटरनरी सायन्स दिसतोय, बीटेक इंजिनिअरिंग दिसतंय, नंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग दिसतंय. त्याचबरोबर अगदी आपल्याला MA इन इकॉनॉमिक्स दिसतंय, BA इन इकॉनॉमिक्स दिसतंय, किंवा अगदी BCOMचे विद्यार्थी देखील यासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएशन ही मिनिमम रिक्वायरमेंट या दोन्ही पोस्टसाठी आहे. परंतु ज्यावेळेस आपण नेक्स्ट जातो, की स्केल 2ला जातोय आणि स्केल 3ला जातोय, तर स्केल 2च्या 2 पद्धतीनं आपण म्हणूया की त्याचे पार्ट केले जातात. जो काही फर्स्ट पार्ट आहे, की जो सर्वांसाठी इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जरी ग्रॅज्युएशन केलं असेल, परंतु जर तुम्हाला 2 वर्षाचा बँकिंगमध्ये किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये अनुभव जर असेल, तर तुम्ही त्यासाठी इलिजिबल ठरू शकतात. पण कंडिशन्स काय आहे, की तुम्हाला 50% मार्क्स हे ॲग्रिगेट तुमच्या डिग्रीला हवेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, जरी आपल्याला स्केल 1साठी मार्कची रिक्वायरमेंट जरी नसेल, तरी जे काही विद्यार्थी आज फर्स्ट इयरला, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत, किंवा बँकिंगची तयारी करणं त्यांच्या मनामध्ये असेल, त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच तयारी करा, की मला ग्रॅज्युएशनला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला एक फर्स्ट क्लास मिळालाच पाहिजे. परंतु ऑफिसर स्केल्समध्ये काही एसओच्या पोस्ट येतात. एसओ म्हणजे स्पेशल ऑफिसर. बँकिंगमधील प्रत्येक पर्पजसाठी किंवा फंक्शनसाठी विशिष्ट अधिकारी लागतात, ज्यामध्ये आपण IT ऑफिसर्स म्हटलं जातं, चार्टर्ड अकाउंट म्हटलं जातं, लॉ ऑफिसर्स म्हटलं जातं, ट्रेझरी मॅनेजर असं म्हटलं जातं, किंवा मार्केटिंग ऑफिसर्स म्हटलं जातं. त्यांना त्याच विद्यार्थ्यांना, फॉर एक्झाम्पल ट्रेझरी मॅनेजरसाठी कोणाला अप्लाय केलं जाईल, की जे विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी MBA केलेलं आहे परंतु फायनान्समध्ये केलेलं आहे, तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त बाकीचे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही. मार्केटिंग ऑफिसर्समध्ये नॉर्मल ग्रॅज्युएशनवाला अप्लाय करू शकत नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी MBA केलेलं आहे परंतु त्याचं MBA मार्केटिंगमध्ये जर असेल, तेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तीच गोष्ट ॲग्रिकल्चरला आहे. तुमचं BSc होणं अपेक्षित आहे. BSc मे बी पिसिकल्चरमध्ये असेल, इंजिनिअरिंगमध्ये असेल, हे तुमचं मे बी आपण म्हणूया की प्लेन ॲग्रिकल्चर्समध्ये असेल, हॉर्टिकल्चर्समध्ये असेल, फिशरीजमध्ये असेल, तेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि किती अनुभव लागेल तोही या ठिकाणी मेन्शन्स केलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला ही एक अपॉर्च्युनिटी रिजनल रुरल बँकेमध्ये स्केल 2 होताना येते, परंतु त्या फील्डमधला आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे.
म्हणजे 1 इयर कुठल्या IT कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल्स आहात. तुम्ही BSc ॲग्रिकल्चर असून कुठेतरी मार्केटिंग करत असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहात. आणि जी काही स्केल 3 ची पोस्ट आहे, ती सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे, या ठिकाणी आपण मर्यादा देखील पाहिलेली 21 ते 40. तर त्या व्यक्तीला, त्या कॅन्डिडेटला 5 वर्षाचा अनुभव बँकेमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये असणं गरजेचं आहे. या काही तांत्रिक गोष्टी आहेत, परंतु कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना या तांत्रिक गोष्टी आपल्याला माहीत असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, जसा आपण पॅटर्न पाहिला, नंतर प्रश्न पडतो की सर या पॅटर्नमध्ये कुठले विषयच येतात, त्यांना किती मार्क्स येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की जी काही क्लेरिकलची किंवा ऑफिस असिस्टंटची पोस्ट आहे आणि स्केल 1 ची पोस्ट आहे, त्यामध्ये आपला प्री एक्झामचा पॅटर्न आणि मेन एक्झामचा पॅटर्न सेम असतोच. त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत असणारे जे काही विषय आहेत, त्या विषयांना असणारे मार्क्स आहेत, त्या विषयांच्या अंतर्गत असणारा सिलेबस आहे, एव्हरीथिंग आपल्याला सेम दिसतो. इवन निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील. फक्त फरक कुठे पडतो, तर फरक जो काही पडतो, या ऑफिसर स्केलचा सिलेबस हा मीडियम ते हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला येतात. प्रिलिमिनरी एक्झामचा आपण विषय पाहूया. या ठिकाणी आपण 2च पेपर आपल्याला दिसतात. एक रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीचा पेपर दिसतो. हे पेपर्स आपण मराठी भाषेमध्ये देऊ शकतो, जसं मी तुम्हाला नमूद केलं. या ठिकाणी आपल्याला टोटल 80 क्वेश्चन्स दिसत आहेत आणि 80 मार्क्स दिसतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला हे दोन्ही 80 क्वेश्चन 45 मिनिट्समध्ये द्यायचे आहेत. म्हणजे जर 45 मिनिट्समध्ये जर मला 80 क्वेश्चन्स जर क्रॅक जर करायचे असेल, तर या ठिकाणी ज्या 2 गोष्टी लागतील, तुम्हाला एक निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळे ॲक्युरसी तुम्हाला भरपूर लागेल. दुसरी गोष्ट की मला 40 सेकंदामध्ये प्रत्येक क्वेश्चन 30 टू 40 सेकंदमध्ये जर मला कव्हर करायचा असेल, न्यूमेरिकल ॲबिलिटीचा, रिझनिंगचा, तर मला ॲक्युरसी बरोबर मला सर्वात लागणार आहे की मला स्पीड येणं गरजेचं आहे. त्यामुळे तयारी करत असताना की फर्स्ट टाईम मे बी आपल्याला जास्त टाईम लागेल, पण येणाऱ्या काळामध्ये मला हा टाईम कमीत कमी लागला पाहिजे. त्या दृष्टीनं प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, इट इज ओनली द सोल्युशन्स. होपफुली ज्या संदेशापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, तो संदेश तुम्हाला या ठिकाणी मिळाला असेल. आणि या ठिकाणी 80 पैकी प्रत्येक कॅटेगरीज वाईज नुसार, अनरिझर्व कॅटेगरीज असेल, SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, जो काही IBPS RRB जो काही कट ऑफ ठरवेल, तो कट ऑफ तुम्ही क्रॅक करणं गरजेचं आहे. दरवर्षी अगदी स्टेट वाईज देखील हा कट ऑफ वेगळा असतो. महाराष्ट्रासाठी फॉर एक्झाम्पल अनरिझर्व कॅटेगरी जर असेल तर 80 पैकी 65 जर असेल, की ज्या विद्यार्थ्यांना 64.99 मार्क्स मिळालेले आहे, ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी मेन एक्झामला इलिजिबल कन्सिडर केलं जाणार नाही. प्री एक्झाम्स अगदी IBPS RRBने दिलेल्या कट ऑफच्या अंगाने जर आपण क्लॅरिफाय झालो, तर यू आर द मोस्ट वेलकम फॉर द मेन एक्झामिनेशन. आणि जसं मी मेन्शन्स केलं, ऑफिस असिस्टंटसाठी मेन एक्झाम ही आणि तिचे मार्क्स हे तुमचे फायनल रँकिंगसाठीच आहे. त्या ठिकाणी कुठलाही इंटरव्ह्यू नाही, परंतु ऑफिसर स्केलसाठी हा इंटरव्ह्यू आहे. आपण मेन एक्झामचा सिलेबस पाहूया. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला दिसतो की प्रीचाच पेपर या ठिकाणी दिसतोय. हे दोन्ही पेपर इन्क्लूड दिसत आहेत, परंतु जे काही ॲडिशनल दिसतंय ते तुम्हाला जनरल अवेअरनेस दिसतंय. जनरल अवेअरनेस या ठिकाणी कुठेही मेन्शन्स केलं नाही की ओनली बँकिंग किंवा इकॉनॉमिक्सचं पाहिजे. या ठिकाणी तुमचं हिस्ट्री येईल, त्या ठिकाणी तुमचं इकॉनॉमिक येईल, या ठिकाणी तुमच्या करंट ॲक्टिव्हिटी येईल, या ठिकाणी जिओग्राफी येईल, इव्हन इकॉनॉमिक्सचा देखील पार्ट येईल, किंवा तुम्हाला अगदी अपॉइंटमेंटही येतील. नेक्स्ट जर पार्ट जर पाहिला तर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीपैकी एक पेपर द्यायचाच आहे. त्यामुळे मराठीतून पेपर द्यायचा आहे म्हणजे मला इंग्लिश लँग्वेजचा अभ्यास करायचा नाही असं नाही. तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचा एक पेपर असणार आहे. आणि थर्ड जो काही आपला पेपर्स असणार आहे 20 मार्क्ससाठी, तो कॉम्प्युटर नॉलेजचा पेपर असणार आहे. तर म्हणजे रिजनल रूरल बँक जर तुम्हाला चांगल्या मार्काने पहिल्या अटेम्प्टमध्ये जर क्रॅक करायची असेल, तर ज्या विषयाला तुम्हाला अधिक भर द्यावा लागेल ते मला वाटतं 3 विषय तुमच्याकडे असले पाहिजेत. एक रिझनिंग्स आहे, एक न्यूमेरिकल ॲबिलिटीज आहे आणि आपल्याला इंग्लिश विषय आहे.
आणि हे जे काही विषय आहेत तुम्हाला दररोज मागील 6 महिन्याचं कंटिन्युअस पेपर रीडिंग करून कुठलाही रिजनल पेपर्स असेल जरी केलं तर तुम्ही क्रॅक करू शकतात. कॉम्प्युटर नॉलेजचे क्वेश्चन हे व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड्स असतात. मार्केटमध्ये मिळणारं कुठलंही जरी तुम्ही पुस्तक घेतलं, MS ऑफिस असेल, एक्सेल्स असेल किंवा आपण त्या संदर्भातील लँग्वेज असेल त्यावर आपल्याला आधारित क्वेश्चन्स असतील. टोटल आपल्याला कालावधी दिलेला आहे 200 क्वेश्चन्स आहेत. 200 क्वेश्चन्स 120 मिनिटामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग्स आहेत, ऑनलाईन एक्झाम्स आहेत, MCQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ॲक्युरेसी आणि प्रिसाईज जर त्यामध्ये असेल, फास्टनेस जर असेल, मला जर स्पीड असेल तर मी प्रिस्क्राईब कट ऑफपर्यंत निश्चित मी जाऊ शकतो. ही झाली ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केलसाठी. परंतु फरक जो काही आपल्याला सेकंड आणि थर्डमध्ये दिसतो, मी तुम्हाला सांगितलं की सेकंड आणि थर्ड जो काही स्केल आहे तर ऑफिस स्केलसाठी आपल्याला एक सिंगल कॉमन एक्झाम्स घेतली जाते. या ठिकाणी प्री नाही, या ठिकाणी एकच एक्झाम्स आहे ज्याला कॉमन एक्झाम्स असे म्हटले जाते. आणि कॉमन एक्झाम्समध्ये जरी पाहिलं तर आपल्याला हे जे काही विषय तुम्हाला दिसून येतात या ठिकाणी रिझनिंग आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे, फायनान्शियल अवेअरनेस आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण मागच्या वेळेस स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंटसाठी एक जनरल अवेअरनेस होता. हा स्पेशल फायनान्शियल अवेअरनेस आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी या दोन्हीपैकी आयदर कुठला एकच पेपर तुम्हाला प्रिफर करायचा आहे आणि याही ठिकाणी तुम्हाला रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा सेक्शन्स आपल्याला दिसून येतोय. दोन्हींसाठी ही कॉमन एक्झाम्स आपल्याला दिसून येते. परंतु स्केल सेकंड्समध्ये आपण जनरल बँकिंग मॅनेजर पाहिलं, त्याचबरोबर आपण काही स्पेशालिस्ट ऑफिसर पाहिले, ज्यामध्ये IT पाहिलं, ज्यामध्ये आपण चार्टर्ड अकाउंटंट पाहिलं, लॉ ऑफिसर पाहिलं. म्हणजे जर लॉ ऑफिसर ही पोस्ट जर असेल IBPS RRB लॉ ऑफिसर तर त्या ठिकाणी तो ग्रॅज्युएशनचाच लागेल. हा संदर्भ मी तुम्हाला का देतो, या ठिकाणी जर बारकाईने जर आपल्याला पाहिलं तर ह्या SO परीक्षेसाठी स्केल 2 साठी प्रत्येक पेपर्समध्ये मेनमध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट असतात. परंतु या ठिकाणी हा तुमच्या ग्रॅज्युएशनचा एक प्रोफेशनल नॉलेजचा सब्जेक्ट ॲड होतो. म्हणजे जर ॲग्रिकल्चर जर ऑफिसर असेल तर ॲग्रिकल्चरचा पेपरवर आधारित तुम्हाला MCQ याच्यामध्ये विचारले जातील. त्यामुळं ग्रॅज्युएशनचा अभ्यास तुम्ही किंवा त्याचा रेफरन्स आजही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे आपण स्केल 2च्या संदर्भात जर पाहिलं आणि स्केल 3च्या संदर्भात देखील हीच गोष्ट आहे. याचे मार्क्स तुम्हाला फायनलला इंटरव्ह्यूला घेतले जाणार आहे. हेच मार्क्स तुमचे कन्वर्ट केले जाणार आहे 80 मार्क्समध्ये आणि हे 80 मार्क्स तुमचे मेनचे मार्क्स आणि प्लस तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स जे 100 पैकी असेल 20मध्ये कन्वर्ट करून तुमचे रँकिंग दिलं जाणार. म्हणजे संपूर्ण जर सिलेबसचा जर विचार केला तर मला केवळ 5च सब्जेक्ट दिसून येतात आणि 5 सब्जेक्ट पैकी सर्वात महत्त्वाचे सब्जेक्ट जे मला प्रीला पण दिसून येतात आणि मेनला पण दिसून येतात तो रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जर मला बाकीच्यांपेक्षा ॲड करायचं असेल तर इंग्लिश लँग्वेज माझा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. या विषयांची तयारी कशी करायची, या विषयांचा सिलेबस किती आहे आणि या सिलेबसपैकी कुठल्या पार्टला अधिक महत्त्व द्यायचं, यासाठी रेफरन्स बुक कुठले आहेत. मी हाच आपला जो चॅनल्स आहे टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम याच्यामध्ये जर तुम्ही प्लेलिस्टला गेला तर बँकिंग एक्झामची एक प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला IBPS POच्या संदर्भातील हाच एक सुंदर असा व्हिडिओ मिळेल. या ठिकाणी या सर्व गोष्टींचा उहापोह मी केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी मी रिपीट करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो की आज तुम्ही कुठलीही बँकिंगची परीक्षा घ्या, या ठिकाणी तुम्ही IBPSच्या सर्व परीक्षा घ्या, SBOच्या परीक्षा घ्या, सर्वच ठिकाणी अभ्यासक्रम या 5 विषयांवरच अवलंबून आहे. त्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही. म्हणजे 1 वर्ष जर तुम्ही चांगल्या पद्धतीने या 5 विषयांवर कमांड जर केली तर तुम्हाला प्रत्येक वर्षी नंबर ऑफ बँकिंगचे एक्झाम्स मिळतात. हा बँकिंग परीक्षेचा सर्वात ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही SSC CGLची एक्झाम देऊ शकतात, क्लरिकलच्या एक्झाम देऊ शकतात, IBPSच्या संदर्भात असेल, SBIच्या संदर्भात असेल, POच्या एक्झाम देऊ शकतात आणि जर त्या पद्धतीने जर तुमचं ग्रॅज्युएशन जर असेल आणि जर स्पेशल ऑफिसरच्या पोस्ट जर खाली असेल तर निश्चित तुम्ही देऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही रिजनल रुरल बँक महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला मराठीतून कुठली एक्झाम देता येते याचा आपण आढावा घेतला. जसं मी नमूद केलं की जरी आज या 2 बँक जरी असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या 2 बँकेमध्ये प्रवेश करण्यासाठी ॲज अ असिस्टंट म्हणून, ॲज अ स्केल 1 ऑफिसर्स म्हणून तो सिलेबस मे बी तुम्हाला
दुसऱ्या ज्या काही बँक्स आहेत, IBPS ज्या काही 11 पब्लिक सेक्टर बँकिंगच्या एक्झाम्स घेते किंवा उद्या SBI PO ज्या बँकेसाठी एक्झाम्स घेते SBI साठी, त्यामध्ये तुमचा रस्ता हा अगदी इझिली करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.